सोलापूर GR न्यूज परिवर्तनाची लाट। 59 जाती एकत्रित राहावे यासाठी सोलापुरात आरक्षण उपवर्गीकरण विरोधात आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा। राजकुमार बडोले अनुसूचित जाती कल्याण समितीचे माजी आमदार बाबूराव माने, चर्मकार विकास संघाचे संजय खामकर, रुक्मिणी लोंढे, अमन आंबेडकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात आला। या विराट मोर्चामध्ये चर्मकार समाजांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपला सहभाग नोंदवला। विठ्ठल वनमारे, वामन धोराव, हरिभाऊ वाघमारे, श्रीकांत कांबळे, इरेश मगरुमकाने, रविकांत रांजणीकर, चैतन्य घोडके, अमर शिंदे, परशुराम शिंदे, अमोल साळे, दत्ता कांबळे, संतोष कांबळे, प्रभाकर शिंदे, मधुकर शिंदे, पिंटू तळे, आतिश गायकवाड, शाहीर रमेश खाडे आदी चर्मकार समाज या मोर्चामध्ये सामील झाले होते। आजच्या या क्रांतिकारी लढ्याला आलेल्या सर्वच भीमसैनिकांना मानाचा मुद्रा या ठिकाणी आलेले मान्यवर ज्यांच्या सदस्पर्शाने हा मोर्चा यशस्वीच्या दिशेने जातोय असे आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराजजी आंबेडकर साहेब, अमनजी आंबेडकर साहेब, माजी समाज कल्याण मंत्री बडोले साहेब, चर्मकार समाजाचे नेते माजी आमदार बाबूरावजी माने साहेब, संजय खामकर साहेब, माधव गायकवाड साहेब उपस्थित, माझ्या भीमकन्या रुक्मिणीताई या सर्वांचं या ठिकाणी मी सोलापुरात स्वागत करतोय आणि मनपूर्वक आभार मानतोय। साहेब, चर्मकार समाजाचा इतिहास तसं पाहिला तर क्रांतिकारी चळवळीमध्ये कमीच आहे। स्वाभिमानी जीवन जगणारा, रस्त्याच्या कडेला राहून गटे काम करणारा माणूस, 17 हाताळीच्याकडे असताना कधी वार न करणारा समाज क्रांतीच्या लढाईमध्ये कधी आलाच नव्हता। पण बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा जो नारा आम्हाला दिला त्याचं पूर्वपर अंमलबजावणी हा चर्मकार समाज केलेला आहे। आम्ही शिकतोय आणि शिकलोय, प्रशासनामध्ये आम्ही कामाला आहोत आणि आमचा सहभाग आहे, आम्ही संघटित झालोय। पण अशा उपवर्गीकरणाच्या विरोधात वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची ताकदच जर निर्माण झाली तर संघर्ष करण्याची ताकद सुद्धा बाबासाहेबांनी आम्हाला दिली। त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्याची तयारी आम्ही आजपासून केलेली आहे। चर्मकार समाजाने या ठिकाणी मला सांगायचं, नमूद करायचं वाटतं, 1 ऑगस्ट 2024 रोजी या देशाच्या न्यायमूर्तीने जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या नंतर 16व्या दिवशी ह्याच पूनम गेटच्या समोर उपोषण करणारा चर्मकार समाज होता आणि महाराष्ट्रामध्ये पहिला आंदोलन करणारा कुठला होता? 15 दिवसानंतर निर्णय दिल्यानंतर 15 दिवसानंतर ह्या पूनम गेट समोर आंदोलन केलं। ही समाजाची ख्याती आहे। त्यावेळेस आम्ही धोका ओळखलो होतो। आमच्यातल्या बुद्धिवादी लोकांनी ह्या गोष्टीचा विचार केला की भविष्यात आपल्यात खतरा आहे, त्यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे। उपवर्गीकरणाच्या एक संयोजक म्हणून या ठिकाणी पहिली मीटिंग घेतली, त्या पहिल्या मीटिंग पासून त्या आजच्या मोर्चापर्यंत आम्ही ज्या लोकांनी यात सहभागी दिलंय त्या सहभागीवर समाज येत नव्हता, समाज रस्त्यावर उतरत नव्हता, समाज एक संघ होत नव्हता। पण ह्या निमित्ताने का होईना बाबासाहेबांचा आम्हाला आशीर्वाद तर होतच, पण त्यांच्या नातूने आज त्यांच्या सोबत आम्हाला बसण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही समाज म्हणून आपला आयुष्यभर ऋणी राहू। या ठिकाणी संयोजकांनी आम्हाला बोलण्याची संधी दिली। ज्या चर्मकार समाज बांधवांनी या ठिकाणी सहभागी झाला त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। आणि ज्या बांधवांनी अवकाशाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे मी त्या बांधवांचे नाव घेत नाही, पण या सोलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून, चर्मकार समाजाचा एक अनुयायी म्हणून 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंची जयंती निमित्त दरवर्षी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यावं ही चर्मकार समाजाची मागणी अद्यापही पूर्ण होत नाही आणि सरकार नको त्या गोष्टीत लक्ष घालतोय, त्याकडे आपण लक्ष द्यावं एवढे विनंती करतो। आणि मी इतर बांधवांना विनंती करतो, आपण गुन्हेगारांकडे एकत्रित राहूया, एकत्रित आपण नांदूया आणि एकत्रित बाबासाहेबांनी दिलेला जो अधिकार आहे ते अबाधित ठेवूया। धन्यवाद। जय भीम, जय भारत।